हायेस्ट पॅकेज या कॉलेजमधून गेल्या वर्षी मिळालेलं आहे 52.57 LPA लॅक्स पर ॲनम. पहा पॅकेज आहे 52 लाख 53 लाख रुपये. इथं किती आहे 99.95 आहे, म्हणजे COAP पेक्षा सुद्धा मेरिट या कॉलेजचं जास्त राहिलेलं आहे. कॉलेज मुंबई गेल्या वर्षीच्या पॅकेजने इथं कहर केलाय. 1.5 CR चं पॅकेज या कॉलेजच्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी मिळालेलं आहे. सो हायेस्ट अमंग ऑल, इवन द COAP VJTI पेक्षा सुद्धा जास्तीचं पॅकेज या कॉलेजच्या विद्यार्थ्याने मिळवलं. मित्रांनो, सर मला COAP ला जायचंय, मला किती पर्सेंटाईल लागणार आहे? दुसरा विद्यार्थी विचारतोय, सर मला VJTI मुंबईला जायचंय, मला तिथेच कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय, मला किती पर्सेंटाईल घ्यावं लागणार आहे? सर माझी कॅटेगरी OBC आहे, गेल्या वर्षीचा SPITचा कट ऑफ किती आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ज्या कमेंट्स तुम्ही मला देताय व्हिडिओजमध्ये, त्या सगळ्या कमेंट्सचं उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खास असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी स्वामी सर, केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो, परवा दिवशी म्हणजे 11 एप्रिलपासून आपली PCM CET सुरू होत आहे आणि या CETचं सगळ्यात महत्त्वाचं आउटपुट म्हणजे तुम्हाला मिळणारं टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज. अनेक विद्यार्थी मला ऑफलाईन सेंटर तसेच आपल्या यूट्यूबवरती खूप सारे प्रश्न विचारत आहेत. खूप सारे प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत की मला हे कॉलेज पाहिजे, इथल्या ब्रँचला कट ऑफ किती, तिथं प्लेसमेंट कशी आहे, तिथं पॅकेजेस कसे आहेत, त्याचं हायेस्ट LPA किती आहे, ह्या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज किती आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, आणि खऱ्या अर्थानं तुम्ही मागील 20-22 महिन्यापासून जी मेहनत घेत आहात, प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, त्याचा आउटपुट देणारा हा विषय म्हणजेच आपली CET. मित्रांनो, तुम्हाला या टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्येच का प्रवेश घ्यायचा आहे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. चला तर मग उशीर न करता पाहूया आपण टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र आणि या कॉलेजेसमध्ये जे काही 2025चा कट ऑफ आहे मित्रांनो, तो किती आहे आणि यावर्षी CETसाठी तो साधारणतः किती राहू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, तो म्हणजे प्रत्येक कॉलेजला तुम्हाला प्रत्येक ब्रँचसाठी लागणारं जे पर्सेंटाईल आहे, पर्सेंटाईल स्कोअर नॉट पर्सेंटेज, पर्सेंटाईल स्कोअर किती आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची प्लेसमेंट दिली जाते, कुठल्या कंपन्या तिथे येतात आणि तिथे ॲव्हरेज पॅकेज किती असतं, तसंच तिथलं हायेस्ट पॅकेज किती आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि आपल्या महाराष्ट्रातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस कुठले आहेत त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुम्ही बघू शकता इथं COAP पुणे आहे, VJTI मुंबई आहे, ICT मुंबई आहे, SPIT आहे, PICT आहे आणि इतर जे कॉलेजेस आहेत ते येणाऱ्या या लिस्टमध्ये आपण बघणार आहे. पहा मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आपल्या व्हिडिओचं मेन टार्गेट काय आहे, मिशन टॉप कॉलेज 2026. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 कॉलेजची लिस्ट तर मिळणारच आहे, ते कधी स्थापित झालेले आहेत, त्यांचा कट ऑफ गेल्या वर्षीचा किती आहे, यावर्षी किती राहील, पर्सेंटाईल किती लागेल यावर्षी CETमधून आणि प्लेसमेंट्स त्याच्या कशा असतात. बघूया मग तुम्हाला या CETसाठी काय करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झाला नाही या फर्स्ट अटेम्प्टसाठी, त्यांना सेकंड अटेम्प्ट मेमधला असणारच आहे, त्यामुळे अजूनही संधी गेली नाही. या व्हिडिओमध्ये या टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो अक्षरशः तुम्ही भिंतीवरती मोठ्या अक्षरात स्केच पेनने लिहून ठेवायचा मित्रांनो, कारण तुमचं स्वप्न, तुमच्या आईवडिलांचं स्वप्न हे पहा, पैशाला खूप महत्त्व आहेच. इमानदारीनं कष्ट करून मिळणारा पैसा जो आहे तो आपल्याला सुख समृद्धी घेऊन येत असतो आणि तुमचं जे स्वप्न आहे ते सगळे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या 10 कॉलेजेसमध्ये आहेत, कारण हे आहेत महाराष्ट्रातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस. लेट्स सी, चलो बघूयात आपण वन बाय वन. पहा, टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र करंटली रँकिंगमध्ये कुठले आहेत, तर फर्स्ट कॉलेज आहे फ्रेंड्स, तुम्हाला दिसतं इथं स्क्रीनवरती, COAP पुणे, हे कॉलेज पुणेमध्ये आहे. VJTI मुंबई, मुंबईचं हे कॉलेज आहे. खरं तर या दोघांचं रँकिंग 1-2 असं न होता दोन्ही सेम रँकिंगवर आहेत. एरिया कुठला आहे, मुंबईचे विद्यार्थी मुंबईचंच कॉलेज निवडतात, पुणे किंवा अदर महाराष्ट्राचे स्टुडंट COAPला निवडतात. दोन्ही कॉलेज टॉपचेच आहेत मित्रांनो, अक्षरशः IIT लेवलचे ह्यांचं रँकिंग आहे ह्या कॉलेजचं. SPIT, PICT, DJ संघवी, इथं ICT मुंबई पण घेता येईल, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, कुमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वुमेन्स, खास मुलींसाठी गर्ल्ससाठी हे कॉलेज आहे, मुलींना लक्षात ठेवा. VIT पुणे, PCCOE पुणे आणि
PVZ पुणे विद्यार्थी गृह, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे, असे हे 10 कॉलेज तुमच्या समोर दिसत आहेत मित्रांनो. स्क्रीनशॉट काढून ठेवा. याच 10 कॉलेजमध्ये तुम्हाला येणाऱ्या CET मधून पर्सेंटाईल मिळून जायचं आहे आणि तुमच्या आवडीच्या ब्रँचमध्ये करिअर तिथं करायचं आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, ENTC असेल, AIDS असेल, AIML असेल, सगळ्या AIच्या ब्रँचेस असतील किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये या कॉलेजेसमधून जर आपण पासआउट होतोय तर आपलं लाईफ खरंच सेटल होणार आहे फ्रेंड्स. बघूयात आपण मग रिक्वायरमेंट काय आहे या कॉलेजेसला जायचं असेल तर. व्हेरी फर्स्ट कॉलेज, नंबर 1चं कॉलेज महाराष्ट्रातलं विद्यार्थी मित्रांनो कुठलं आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही बघू शकताय, पहा, COEP पुणे. मित्रांनो एंट्रन्स एक्झाम कुठल्या आहेत ज्याच्यातून इथं जाता येतं तर आपली MHT CET हा तो कॅम्पस आहे. पूर्ण दगडी बिल्डिंग आहे मित्रांनो, खूप जुनं हे कॉलेज आहे. तुम्ही बघू शकता 1854 इंग्रजांच्या काळापासून या कॉलेजचं कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो. खूप जुनं कॉलेज आहे, ओल्ड कॉलेज आहे. ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजचं किती आहे, मिनिमम तुम्ही बघू शकताय 17.31 LPA म्हणजे लॅक्स पर ॲनम. गेल्या वर्षीचा डेटा आहे हा 2025ला. आणि हायेस्ट पॅकेज या कॉलेजमधून गेल्या वर्षी मिळालेलं आहे 52.57 LPA लॅक्स पर ॲनम. पहा पॅकेज आहे 52 लाख 53 लाख रुपये. क्लोजिंग रँक याचा खूप टॉप आहे, 243ला क्लोज झालेलं आहे. कट ऑफ पहा मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचे तुमच्यासाठी. तुम्ही बघू शकताय 99.89%. आता तुम्ही म्हणणार सर हा कट ऑफ कुठला आहे, याच्यावरती आणखी बरेच व्हिडिओज माझे येणार आहेत मित्रांनो, डिटेल्ड इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहेत. हे जे कट ऑफ आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे कॅप राऊंड 1चा 2025चा आणि तो पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठीचा. मग आता सर मला तर मेकॅनिकल करायचं, पहा हे टॉपचं पर्सेंटाईल आहे, ह्याच्यापेक्षा थोडं थोडं पॉईंटमध्ये कमी करत चला. तुम्हाला जाईल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आता ते तर इथं नाही आहे या कॉलेजला, पण जर IT चा विषय घेतला तर 89च्या ऐवजी 85 असं होऊ शकतं. 99 तर तोच फिगर राहणार आहे. त्यानंतर कॅप राऊंड 1चे हे डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. स्टेटस गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी बेस्ड हे कॉलेज आहे मित्रांनो, महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज आहे. खूप मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या या ठिकाणी येतात आणि लाखो रुपयाचं पॅकेज या कॉलेजमधून विद्यार्थ्यांना मिळतं आहे. आणि खास करून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी तर हे दी बेस्ट कॉलेज आहे मित्रांनो. अक्षरशः NITs IITच्या लेवलचं एज्युकेशन ह्या कॉलेजचं आहे. त्यामुळे तुमचं जे स्वप्न आहे ते एवढं पर्सेंटाईल जर तुम्ही घेतलं तर नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यामुळे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे या 10 पैकी तुम्हाला कुठल्या कॉलेजला जायचं आहे आणि कुठल्या ब्रँचमध्ये करिअर करायचं आहे. तुमची एक कमेंट खूप महत्त्वाची आहे, कारण तुमचं माझं कम्युनिकेशन कमेंटच्या थ्रूच होणार आहे. ओके चलो, आणि हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील पाठवा, कारण ते जर आता झोपत असतील, कंटाळा करत असतील, 15 एप्रिलला शिफ्ट आहे, 18 एप्रिलला शिफ्ट आहे, 19 एप्रिलला शिफ्ट आहे, ते कंटाळा करणार नाहीत. हा व्हिडिओ जर बघितला त्यांनी खडबडून जागे होतील आणि त्यांनाही वाटेल की मला सुद्धा एवढं पॅकेज मिळायला पाहिजे, मी सुद्धा या कॉलेजमध्ये असलं पाहिजे. चलो, कॉलेज नंबर 2 आहे मित्रांनो VJTI मुंबई माटुंगा. एस्टॅब्लिश्ड कधी आहे 1887. खूप जुनं हे सुद्धा कॉलेज, वीर माता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था. सो VJTI मुंबईचं हे कॉलेज आहे. ॲडमिशन्स इथं CET मधूनच होतात. ॲव्हरेज पॅकेज तुम्ही बघू शकताय 16.35. मिनिमम तुम्ही थोडा थोडा अभ्यास करत गेलात तरी सुद्धा 15-16 लाखाचं पॅकेज फिक्स आहे इथं. हायेस्ट पॅकेज 54 लाखाचं मित्रांनो लास्ट इयरचं. इथला सुद्धा क्लोजिंग रँक खूप कमी आहे, 100च्या आत तुम्हाला रँक आणावा लागतोय. 99.95% तुम्ही बघा, COEP पेक्षा सुद्धा तिथे 89 होतं, इथं किती आहे 99.95 आहे. म्हणजे COEP पेक्षा सुद्धा मेरिट या कॉलेजचं जास्त राहिलेलं आहे. कॉलेज मुंबईमधलं आहे, गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस आहे. सो वन ऑफ द बेस्ट कॉलेज ऑफ महाराष्ट्र म्हणेन मी. इथं ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मरमर असते मित्रांनो, पण हा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण केल्याशिवाय तुम्ही इथं येऊ शकत नाही. मग मला सांगा, तुम्ही अभ्यास करून एवढं पर्सेंटाईल मिळवणार की नाही मिळवणार? सर हे तर 2025चा कट ऑफ आहे. हो, याच्यापेक्षा थोडा जास्तच असू शकतो यावर्षी, कारण यावर्षीचे जे रजिस्ट्रेशन आहेत विद्यार्थी मित्रांनो ते गेल्या वर्षीपेक्षा PCMचे रजिस्ट्रेशन खूप जास्त आहेत. त्यामुळे तुमची मेहनत अजून कामी येणार आहे. थोडेसे एफर्ट्स अजून जास्त वाढवावे लागतील तुम्हाला.
जाऊयात आपण कॉलेज नंबर 3 SPIT सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे सुद्धा कॉलेज तुम्हाला मुंबईमध्ये दिसेल आणि याचं ॲडमिशन प्रोसेस जे आहे एंट्रन्स एक्झाम CET आणि JEE दोन्हीमधून इथं ॲडमिशन होऊ शकतात. 1962चं हे कॉलेज आहे मित्रांनो. ॲव्हरेज पॅकेज 16 LPA, हायेस्ट 52 LPA. इथं सुद्धा 50 लाखापेक्षा जास्तीचं पॅकेज. LPA म्हणजे लॅक्स पर ॲनम, वार्षिक एवढं आहे. आता जर सुरुवात जॉईनिंग होताना 52 लाखाने होते, तेच विद्यार्थी नंतर 2, 4, 6 वर्ष ज्यावेळी काम करतात आणि त्या कंपनीसाठी काहीतरी क्रिएटिव्ह करतात, कन्स्ट्रक्टिव्ह करतात, त्यांचं चांगलं कंट्रीब्युशन तिथं ॲज अन एम्प्लॉय म्हणून देतात, तर 2-3 वर्षामध्येच हे पॅकेज आणखी वाढत असतात मित्रांनो. पॅकेज रिव्हर्स कधीच येत नाहीत. ओके, सो तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. क्लोजिंग रँक आहे 504. याचा सुद्धा तुम्ही क्लोजिंग पर्सेंटाईल बघा, कॅप राऊंड 1च आहे हे पण दिलेलं. इथून थोडं पॉईंटमध्येच कमी होतंय. हे पहा 99चं 98 ह्या कॉलेजेसचं झालेलंच नाही. 3 कॅप राऊंड असतील, 4 कॅप राऊंड असतील किंवा वेटिंग राऊंड असतील, सगळीकडे 99च आहे. 0.80 ह्या 80चाच फक्त फरक पडत चालणार आहे. कॅप 2ला हे 78 होऊ शकतं, कॅप 3ला हे 75 होऊ शकतं. वेगवेगळ्या ब्रँचेससाठी थोडं पॉईंटमध्ये कमी होईल, पण हा फिगर कायम लक्षात ठेवा तुम्हाला जर SPITला जायचं असेल तर. अनॲडेड ॲटोनॉमस कॅटेगरी आहे. चलो, कॉलेज नंबर 4 आहे मित्रांनो PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. पहा हे आहे एंट्रन्स गेटवे. त्या कॉलेजचं किती सुंदर कॅम्पस या सुद्धा कॉलेजचं आहे मित्रांनो. 1983चं हे स्थापित कॉलेज आहे, एस्टॅब्लिशमेंट. CET आणि JEE दोन्हीमधून ॲडमिशन होतात. ॲव्हरेज पॅकेज 10.11 LPA आहे, तर हायेस्ट पॅकेज इथं सुद्धा 50 लाखाच्या जवळपास 48 LPA आहे. 791 त्याचा क्लोजिंग रँक आहे. 99.71. तुम्ही बघा आत्तापर्यंत आपण 4 कॉलेज बघितले, कुठंही 99च्या आत पर्सेंटाईल आलेलं नाही. VJTIचं तर 95 होतं, 0.95, 99.95. COEPचं 99.89. त्याच्यानंतर आपण तिसरं कॉलेज बघितलं कुठलं, SPIT मुंबई, हो की नाही. DJ संघवी पुढचं गेलं, मागचं कॉलेज बघतोय मी. 3 नंबरचं SPIT. आता SPIT तुम्ही जर पाहिलं तर याचं सुद्धा तुम्ही जर पाहिलं 99.80. सो COEP, VJTI, SPIT, PICT ह्या सगळ्या ठिकाणी 99.71 पर्यंत आलो आपण. अनॲडेड ॲटोनॉमस कॅटेगरी आहे. सो तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, तुम्हाला यावर्षीच्या CETमध्ये याच्यापेक्षा थोड्या पॉईंटने जास्तच मार्क्स घ्यावे लागतील, कारण कॉम्पिटिशन वाढलेला आहे. पण काळजी करण्यासारखी गोष्ट नाही, किमान तुम्हाला माहिती तर व्हायला आहे की टॉप 10 कॉलेजेस कुठले आहेत, ह्याच्या प्लेसमेंट कशा आहेत, कुठल्या कंपन्या येतात, हे सुद्धा मी नंतरच्या व्हिडिओमध्ये येणारे करस्पॉन्डिंग व्हिडिओज आपले काउन्सिलिंगचे असणार आहेत मित्रांनो. ऑल महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करण्याचं काम आपण गेल्या वर्षी पण केलं आहे आणि यावर्षी सुद्धा करणार आहे, आणि ते पण टोटल फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हे व्हिडिओज पाठवायला विसरू नका. चलो आपण बघूयात पुढचं. कॉलेज नंबर 5 आहे SVMS द्वारकादास DJ संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई. सो DJ संघवी म्हणून ओळखलं जातं हे कॉलेज. एस्टॅब्लिश्ड इन द इयर 1994. ॲडमिशन्स कुठून होतात, MST CET आणि JEE दोन्हीमधून पण. ॲव्हरेज पॅकेज आहे 11.2 LPA, 56 LPA. पहा DJ संघवी 56 लाखाचं हायेस्ट पॅकेज आहे. क्लोजिंग रँक 1,500च्या आसपास आहे. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता 99.48 पर्सेंटाईलचा क्लोजिंग रँक आहे त्याचा. म्हणजे याच प्रोसेसमध्ये कॅप राऊंडला पॉईंटमध्ये थोडं कमी होत गेलेलं असणार कॅप 2, कॅप 3मध्ये. अनॲडेड ॲटोनॉमस कॅटेगरी आहे. नेक्स्ट कॉलेज नंबर 6 वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ह्या तर कॉलेजचा कहर आहे मित्रांनो. हा सुद्धा कॅम्पस अगदी सुंदर आहे. पश्चिम महाराष्ट्रातले हे कॉलेज खूप नामांकित कॉलेज आहे. 1947 जवळपास भारत स्वतंत्र होता त्या वर्षी एस्टॅब्लिशमेंट आहे. MHT CET मधून याला प्रवेश दिले जातात. ॲव्हरेज 10.75. गेल्या वर्षीच्या पॅकेजने इथं कहर केला आहे. 1.5 CRचं पॅकेज या कॉलेजच्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी मिळालेलं आहे. सो हायेस्ट अमंग ऑल. इवन द COEP VJTI पेक्षा सुद्धा जास्तीचं पॅकेज या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळवलं मित्रांनो. म्हणजे असं काही नसतं की COEPलाच गेलं पाहिजे, VJTIलाच गेलं पाहिजे. पहिल्या टॉप 10मध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता. आणि तुम्ही ह्याचं जर क्लोजिंग पर्सेंटाईल बघितलं, हे सुद्धा 99.50च्या आसपास आहे, हो की नाही. जवळपास 1,500 ते 2,000च्या आसपास रँकिंग क्लोजिंग रँक आहे त्याचा. गव्हर्नमेंट ॲडेड ॲटोनॉमस वन ऑफ द बेस्ट कॉलेज मी म्हणेन हे सुद्धा. मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ही द बेस्ट कॉलेज आहे.
जसं COAP आहे, जसं VJTI आहे, जसं SPIT आहे, त्याचप्रमाणे हे सुद्धा कॉलेज दी बेस्ट आहे. खरं तर रँकिंग 1 मध्येच हे सुद्धा येतं मित्रांनो. खूप छान Tier 1 कॉलेज आहे महाराष्ट्रातलं हे सुद्धा. 99.43. त्यानंतर कॉलेज नंबर 7 आहे क्वीन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मित्रांनो लक्ष द्या इकडं, हे जे कॉलेज आहे ते वुमेन्स कॉलेज आहे, खास मुलींसाठीचं हे कॉलेज आहे. मुलींनो लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुमचं स्वप्न हे ह्या कॉलेजला जाण्यासाठी असलं पाहिजे. मैत्रिणींनो, मुलींनो लक्षात ठेवा, कारण तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि इंडियन गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे की 30% महिला पाहिजेत, कुठल्याही कंपन्यांना कंपल्सिव्ह केलेलं आहे. म्हणजेच एम्प्लॉई म्हणून मुलींना आता रिझर्वेशन असल्यासारखं थोडक्यात. आणि ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, टॉपच्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या या कॉलेजेसकडे येतात. चांगल्या टॅलेंटेड मुली हायर करतात कंपनीसाठी आणि पॅकेजेस पण खूप जास्त आहेत याचे सुद्धा. तुम्ही बघा तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आहे 1991चं हे कॉलेज आहे. MST CET JEE दोन्हीमधून प्रवेश होतात. 12 LPA हे त्याचं ॲव्हरेज पॅकेज आहे क्युमिन्सच्या कॉलेजचं. 50 LPA हायेस्ट पॅकेज आहे. पहा जास्तीत जास्त कुठल्या मुलीनं गेल्या वर्षी पॅकेज मिळवलं आहे तर 50 LPA, 50 LPAचं पॅकेज या गर्ल्सनी या कॉलेजमधल्या मिळवलेलं आहे हायेस्ट. क्लोजिंग रँक 2319. त्यानंतर कट ऑफ किती आहे? कट ऑफ तुम्ही बघू शकताय 99.27. म्हणजे इथं सुद्धा 99चा फिगर फिक्स आहे फ्रेंड्स. सो टॉपचं कॉलेज अनएडेड ऑटोनॉमस मुलींसाठी असणार हे खास कॉलेज. सो मुलींनो, हे कॉलेज खास तुमच्यासाठी आहे. तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या कॉलेजला जायलाच पाहिजे. पण जाण्यासाठी तुम्हाला 99.27% PCMचं यायला हवं. जर तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, याला थोडं कमी करत चला. 99चं 98पर्यंत सगळ्या ब्रँचेसचं ॲव्हरेज येऊ शकतं. नेक्स्ट कॉलेज नंबर 8 ब्रॅक्ट्स विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबेवाडी पुणे. इट मीन्स VIT पुणे. सो VIT पुणे हे जे कॉलेज आहे 8 नंबरचं कॉलेज आहे. खूप छान, वन ऑफ द बेस्ट कॉलेज इन द महाराष्ट्र. एस्टॅब्लिश्ड इन द 1983. MST CET JEE दोन्हीमधून प्रवेश होतात. ॲव्हरेज LPA किती आहे पहा, 9.5 lakhs पर ॲनम. आणि हायेस्ट इथं सुद्धा 45 lakhs आहे. सो मित्रांनो, जवळपास 8व्या कॉलेजपर्यंत आलो आपण. पण अजून सुद्धा आपण 98.94 म्हणजे 99. आणि यावर्षी तर 99च इथं पण लागणार आहे, लक्षात ठेवा. सो 99% याला सुद्धा VITला सुद्धा तुम्हाला ग्राह्य धरायचं आहे. दिस इज अगेन वन ऑफ द बेस्ट कॉलेज, टॉप 10 कॉलेज अमॉंग द महाराष्ट्र. त्यामुळं या कॉलेजला सुद्धा तेवढंच कॉम्पिटिशन आहे. कॉलेज नंबर 9 आहे फ्रेंड्स पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, किंवा शॉर्टकटमध्ये याला PCCOE असं म्हटलं जातं. PCCOE इथं तुम्हाला दिसतं, इथं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग PCCOE पुणे नावाने ओळखलं जातं. 1999 एस्टॅब्लिश्ड आहे. MST CET JEE दोन्हीमधून प्रवेश होतात. ॲव्हरेज 6.78 आहे. हायेस्ट जर तुम्ही बघितलं, हायेस्ट याचं सुद्धा तुम्हाला 35 lakhsच्या अबोव तुम्हाला ॲव्हरेज दिसेल. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्याचे पण डिटेल्स आपण प्रत्येक कॉलेजचे रिव्ह्यूज सेपरेटली काढणार आहोत प्रत्येक व्हिडिओजमध्ये. कट ऑफ याचा सुद्धा तुम्ही बघू शकता 98.92. म्हणजे राऊंड ऑफ जर बघितलं तर हे सुद्धा 99% आहे. 9 नंबरचं कॉलेज आहे. अजून सुद्धा आपण 99% पाशीच आहोत मित्रांनो. 98.92 म्हणजे 99च्या जवळपास. सो दिस इज अगेन वन ऑफ द बेस्ट कॉलेज अमॉंग द महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेजेस. लास्ट बट नॉट लिस्ट PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट. हे सुद्धा कॉलेज पुण्याचंच आहे. पुणे विद्यार्थी गृह असं म्हटलं जातं. PVG इथं लिहिले पहा बोर्डवरच त्यांच्या. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कुठल्या एस्टॅब्लिश्ड कधी 1985चं मित्रांनो. MST CET JEE मधून दोन्हीकडून प्रवेश होतात. ॲव्हरेज पॅकेज 4.95. हायेस्ट किती मिळालं गेल्या वर्षी 30 LPAचं पॅकेज आहे. क्लोजिंग रँक 7676. इट मीन्स 97.79. 97.79% कॉम्प्युटर इंजिनिअरिंग क्लोजिंग आहे आणि अनॲडेड टाईपमध्ये आहे. पण दी बेस्ट कॉलेज अमॉंग द महाराष्ट्र. सो या पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर 10व्या कॉलेजला सुद्धा तुम्हाला 98% घ्यावे लागत आहेत मित्रांनो. हे सगळी लिस्ट आहे आपल्या टॉप 10 कॉलेजेसची आणि त्याची थोडीशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. सर्व कॉलेजेसची लिस्ट तुमच्याकडे आहे. मग आता प्रश्न आहे की तुमच्या अभ्यासाचा.
या जरी अटेम्प्टला तुम्हाला थोडेफार कमी मार्क्स पडले तरी अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला बोनस सेकंड अटेम्प्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं स्वप्न आहे या 10 पैकी कॉलेजला जायचं आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर याचे काही आणखी डिटेल्स हवे असतील, माहिती पाहिजे असेल तरीसुद्धा मला कळवा. जे पॉसिबल होईल ती माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. फक्त एक आहे, तुमच्या आईवडिलाचं स्वप्न, तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच ती वेळ आहे मित्रांनो. त्यामुळे झोपायचं नाही, झोकून देऊन कामाला लागा. तुमची शिफ्ट 15ला असू द्या, 18ला असू द्या, 19ला असू द्या, अजून वेळ गेलेला नाही. मागचा व्हिडिओ तुम्ही माझा पाहिला नसेल तर पहा. तुम्हाला 99% घ्यायला हार्ड क्वेश्चन्स करायची गरजच नाही. डिफिकल्ट सेक्शन जो 20% पेपरचा तो सोडूनच द्या. तुम्हाला फक्त इझी आणि मिडियम 40+40 80% मार्क्स म्हणजेच 99% असते. म्हणजे ह्या टॉप 10 कॉलेजेसला तुम्ही 150 मार्क, 140 मार्क, 160 मार्क घेऊन जाऊ शकता. आपल्याला तिथं 200 पैकी 190 घेण्याची गरज नाही मित्रांनो, येते एक लक्षात. त्यामुळे फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, मॅथ्स असू द्या, हार्ड सेक्शनचा विचारच करू नका. जो इझी मिडियमचा सेक्शन आहे तो अटेम्प्ट करा, कॉन्फिडेंटली एक्झामला फेस करा. तुम्हाला सर्वांना तुमच्या ह्या येणाऱ्या CETसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं जे हे ड्रीम कॉलेज आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे, कारण आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्या सर्व कॉलेजेसची आणखी डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. थँक्यू.